तक्रारी या ठिकाणी आहे. मी त्या माझ्या याच्यातलं कुठलेही वाक्य माझ्या तोडचं नाही. तिथे ज्या सगळ्या नागरिकांनी भगिनींनी ज्या तक्रारी केल्या त्या तक्रारीचा एकत्रित गोषवारा हा या पद्धतीने माझ्या सर्व विभागाच्या अधिकारी वर्गांना सूचना आहे. प्रांताधिकाऱ्यांना सुद्धा या निमित्ताने मी सूचित करेन की 2 तालुक्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून प्रांत असतात, तालुक्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून तहसीलदार असतात. माझ्याकडे प्राप्त झालेल्या सगळ्या तक्रारी निवेदन आपल्याकडे मी पाठवणार आहे. या संदर्भामध्ये येत्या 15-20 दिवसात त्या ठिकाणी त्या संबंधित अधिकाऱ्याला घेऊन जाऊ, ज्यांनी तक्रार केली त्यांना पूर्वसूचना देऊन आपण समक्ष पाहणी केली तर वस्तुस्थितीचा आढावा अहवाल आपल्या मार्फत माझ्याकडे येणे अपेक्षित आहे. प्रांताधिकाऱ्याला तहसीलदारांना सुद्धा या ठिकाणी सांगतो आणि सर्वच अधिकारी वर्गांना पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही वेळी जर चुकीचं काम करून न झालेलं काम झालं असं दाखवून तर मगाशी या ठिकाणची गंभीर तक्रार दाखवण्यात झाली की कामाचा गुणवत्ता, कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेल्या बाबी न करता अतिशय कमी दर्जाचं काम त्या ठिकाणी दुर्दैवाने होत आहे. आज या तालुक्याला वेगवेगळ्या खेड अंतर्गत मिळणारा निधी हा मोठ्या प्रमाणावरती असताना सुद्धा ज्या गंभीर तक्रारी या ठिकाणी आल्या किंवा तितका निधी खर्च झाल्याच्या नंतर सुद्धा त्या रस्त्यांची, पिण्याच्या पाण्याच्या योजनेची, घरकुलांचा सुद्धा प्रश्न मांडला गेला. आता पाटील तुम्ही आज पुनर्वसनाचा सुद्धा मुद्दा आहे. आता जो पुनर्वसनाचा मुद्दा मालुसरेंनी मांडला तुम्ही वरती धरलेला आहे, पण आपणही त्या बाबतीमध्ये जी काय माहिती घ्यायची असेल ती घ्यावी. आणि कोणाला म्हणून वगळलं जात असेल, पंतप्रधान आवास योजनेमध्ये कोणाला म्हणून वगळलं जात असेल आणि निकषाच्या पलीकडे पात्र नसलेल्या लाभार्थीला देऊन जे पात्र आहेत त्यांना वंचित ठेवण्याचं काम सुद्धा होत असेल तर हे सामाजिक पाप आहे. दिस इज सोशल इनजस्टिस की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच या देशामध्ये घडून दिलेलं आहे आणि मग घटनेची चौकट आपल्याला मिळाली. या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्या अधिकारी वर्गाने योग्य ती नोंद त्या ठिकाणी घ्यावी. माझी आपल्याला विनंती आहे की मंजूर झालेलं काम आणि त्यांची करायची अंमलबजावणी काटेकोरपणाने त्या ठिकाणी झाली पाहिजे. पुन्हा त्याच कामावरती खर्च, वार्षिक देखभालीचा आलेला खर्च, त्याचा होणारा अपव्यय हे सगळं आपण टाळलं पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आवश्यकता लागली तर याची सुद्धा गांभीर्याने चौकशी करण्यासाठी मला पत्रव्यवहार करावा लागेल. म्हणून प्रांताधिकाऱ्याने तहसीलदारांना सांगितले सगळे कागद आपल्याकडे माझा शेरावर घेतील उद्यापर्यंत. त्यावेळेला तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांची समक्ष त्या गावामध्ये जाऊन आपण पाहणी करावी, जेणेकरून वस्तुस्थिती काय आहे, झालेला खर्च किती आहे, उद्याच्या उपाययोजनेमध्ये परत काय करावं लागणार आहे याची आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने माहिती घेता येईल. सार्वजनिक बांधकाम खात्याचं शासकीय विश्रामगृह असेल, पोलीस कर्मचारी वसाहत असेल, या ठिकाणी वापरात न येणाऱ्या बाबींवरती सुद्धा लाखो रुपये खर्च झालेले असतील तर याच्यासारखी गंभीर बाब कुठली असू शकणार नाही. म्हणून मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिल्या गेल्या 4 वर्षामध्ये आपल्या अखत्यारीत असलेल्या इमारती ज्या आहेत त्या इमारतीवरती देखभाल दुरुस्तीसाठी झालेला खर्च आणि त्यांची आत्ताची असलेली स्थिती, पोलीस वसाहत असेल, शासकीय विश्रामगृह असेल, तहसील कचेरी असेल, इतर शासकीय असतील, त्याची मला माहिती मिळाली पाहिजे. नगरपालिकेच्या वतीमध्ये सुद्धा अनेकांना शहरातल्या नागरिकांना काही तक्रारी करायची होत्या, पण वेळाअभावी मी त्यांच्या जरी ऐकू शकलो नाही तरी त्यांनी माझ्याकडे लिखित स्वरूपामध्ये पाठवाव्यात. मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा मी सांगतो की घनकचरा प्रकल्प किंवा त्याच्यावरती नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत काही येत आहे तर त्याच्यातली एखादी बाब सांगितली आणि निधी नसेल तर त्या कशाचा निधी उपलब्ध करून द्यायचं. कारण कोल्हापूर हे माझ्या तालुक्याचं शौर्याचं प्रतीक असलेला तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यातल्या या अशा जनतेच्या दृष्टीतून काही प्राथमिक सुविधा देणं लोकसभा सदस्य म्हणून माझी सुद्धा जबाबदारी असं मानून या बाबतीमध्ये सुद्धा कोल्हापूरवासियांच्या अतिशय गंभीर बाबीकडे मला शक्य होईल तेवढा मी माझ्याकडे निधी उपलब्ध करून देईल. पण त्या बाबतीतले अभ्यासपूर्ण व्यवस्थित प्रस्ताव हे घनकचरा प्रकल्प किंवा निचरा होत असतील या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी आणून द्यावे. मला असं वाटतं की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बऱ्याच दिवसांनी अशा पद्धतीची एक बैठक झाली. सर्वांचं समाधान झालं असेल की मानत आहे, पण याच्यातून एक मेसेज मात्र मला अधिकारी वर्गाला द्यायचा होता तो दिला. बेगुमानपणाने लोकशाहीमध्ये वागता येत नाही. लोकशाहीचा अर्थच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिला. लोकांसाठी लोकांचं निर्माण झालेलं लोकराज्य, त्या कल्पनेमध्ये आपल्या अधिकारी वर्गाने सुद्धा नागरिकांना त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो अधिकार त्यांच्याकडे मिळेल अशा
अशा पद्धतीने आपलं सहकार्य असावं. या उपरशेवटी शासनाचे प्रचलित नियम, सर्व्हिस रूल हे सगळे मला ध्यान